आज आपण थोडक्यात सोयाबीन या महत्त्वाच्या पिकाविषयी जाणून घेणार आहोत. लागवडीपूर्वी किंवा लागवडीच्या वेळेस देखील तणनाशकाचा उपयोग करू शकतो, कुळवणी ज्याला म्हणतो, तर ते करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. फक्त तणनाशकामुळे जर आपण नियंत्रित केले तणांचे, तर जमीन ही टणक होत चालते आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला पिकाच्या उत्पन्नावर देखील मिळतात. तर आपल्याला काही ठिकाणी या पिकामध्ये पिवळसरपणा आलेला किंवा पिंगटपणा आलेला आपल्याला दिसतो. समजायचं की हे विषाणूजन्य रोग आहे. जैविक प्रकारे आपण या अळींचं व्यवस्थापन किंवा या अळींना आपण नियंत्रणात ठेवण्यास मदत होत असते. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी हेमंत बाहेती, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र जळगाव. आज आपण थोडक्यात सोयाबीन या महत्त्वाच्या पिकाविषयी जाणून घेणार आहोत. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर मागच्या वर्षी सोयाबीनचे भाव फारसे नव्हते. काही लोकांनी त्यासाठी लागवडीसाठी किंवा त्यानंतर त्यांना खूप नुकसानही त्यामध्ये सोसावं लागलं. कारण सोयाबीन जसं म्हणतो आपण फुल्ली मेकॅनाइज पीक आहे. म्हणजे पूर्ण लागवडीपासून काढणीपर्यंत आपण कमी मजुरांच्या आधारे यांत्रिकीकरणाचा वापर करून या पिकाचा आपण उत्पादन घेऊ शकतो. म्हणून बऱ्याचशा शेतकरी बांधवांचा कल ह्या पिकाकडे आहे. परंतु जरी हे आपण म्हणत असलो की कमी मजुरांच्या आधारे आणि बाकीच्या गोष्टी आहेत, तरी देखील याच्यामध्ये काही रिस्क फॅक्टर पण आहे की याच्यामधलं बियाण्याची उगवण क्षमता. कारण बऱ्याचशा ठिकाणी या सगळ्यात जास्त बियाण्याची याच्यामध्ये वापर केला जातो किंवा बियाणं हे आपल्याला नवीन घ्यावं लागते. बियाण्याची जी किंमत आहे ती आपल्याला जास्त मोजावी लागते इतर पिकांच्या तुलनेमध्ये. त्यामुळे जर पिकाची उगवण झाली नाही तर नुकसान देखील थोडं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं यामध्ये होऊ शकतं. म्हणून आपल्याला या पिकाची काटेकोर अशी पद्धतीने शेती करणं आवश्यक आहे. यामध्ये सोयाबीन पीक आपण आता लागवड जर झाली आहे, सोयाबीन पिकासाठी स्पेसिफिक असं लागवडीचा सीझन नाही आहे. ज्या पिकांची ज्यासाठी शेतकरी बांधवांची लागवड अजून राहिली असेल ते देखील उशिरा लागवड या पिकाची जरी केली तरी त्याच्या उत्पादनावरती फारसा परिणाम होत नाही. परंतु या पिकामध्ये ज्यावेळेस पाणी जास्त झालं किंवा पाण्याचा ताण पडला शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये, त्यावेळेस जर पाणी कमी असलं तर याचा खूप मोठा दुष्परिणाम आपल्याला याच्या उत्पन्नामध्ये बघावयास मिळतो किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न याचं खालावतं. तर आपण सुधारित पद्धतीने याची लागवड जी आहे, शिफारस पद्धत जे BBF किंवा बेडच्या पद्धतीने जर लागवड केलेली असेल तर यामध्ये उत्पादनाची आपली बरीचशी रिस्क कमी होते. काही ठिकाणी आपण टोकन पद्धतीने किंवा टोकन यंत्राच्या सहाय्याने देखील या पिकाची लागवड करू शकतो. या ठिकाणी टोकन यंत्राची जर आपण उपयोग केला तर ज्या ठिकाणी आपल्याला 30 किलो बियाणे एकरी लागतं, तर त्याच्यात आपल्या बियाण्याची बचत होऊन फक्त 20 ते 18 किलो बियाण्यामध्ये आपण या पिकाची लागवड करू शकतो. म्हणजे जवळपास आपल्याला 30% बियाण्याची बचत आपल्याला या सुधारित पद्धतीमध्ये करता येते, टोकन किंवा मग बेड पद्धतीने लागवड केल्यानंतर. यामध्ये आजच्या परिस्थितीला आपण जर बघितलं तर पाऊस हा सातत्याने लागून आहे. यामध्ये आपल्याला तणांची देखील फार वाढ होत आहे. तर अशा वेळेस आपण या सोयाबीन पिकामध्ये लागवडीपूर्वी म्हणजे सोयाबीन पिकाच्या लागवडीपूर्वी किंवा लागवडीच्या वेळेस देखील तणनाशकाचा उपयोग करू शकतो. किंबहुना आता तण उगून आल्यानंतर साधारण 14 ते 21 दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे उगवणी पश्चात देखील आपण तणनाशकांचा, ज्यामध्ये इमेझाथापेर जे आपल्याला सर्वांना परसूट नावाने परिचित आहे, तर त्याचा देखील उपयोग आपण या ठिकाणी करू शकतो. तर तणनाशकांचा वापर आपण केला तर याच्याने आपल्याला वेळीच तणांचा बंदोबस्त करता येतो. परंतु तणनाशक जरी आपण वापर केलेला असेल तरी पावसाने उसंत दिल्यानंतर आपल्याला जी आपली पारंपरिक पद्धत आहे, कोळपणी करतो आपण बैलाच्या साहाय्याने किंवा कुळवणी ज्याला म्हणतो, तर ते करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कुळवणी करत असताना यामध्ये मातीचा पोत हा सुधारला जातो आणि माती ही खालीवर झाल्यामुळे पिकाला पोषक असं वातावरण निर्माण होतं. फक्त तणनाशकाच्या आधारे जर आपण राहिलो किंवा फक्त तणनाशकामुळे जर आपण नियंत्रित केले तणांचे, तर जमीन ही टणक होत चालते आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला पिकाच्या उत्पन्नावर देखील मिळतात. म्हणून जेव्हा आपल्याला पावसाची उसंत मिळेल त्यावेळेस आपल्याला बैलाच्या साहाय्याने कुळवणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सध्या जे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ज्या ठिकाणी पाऊस जास्त झालेला असेल तर तिथं आपल्याला काही ठिकाणी या पिकामध्ये
पिवळसरपणा आलेला किंवा पिंगटपणा आलेला आपल्याला दिसतो. तर याचं प्रमुख कारण दोन आहेत. यापैकी एक जे आहे की एक विषाणू रोगामुळे पण पिंगटपणा येतो आणि दुसरं जे कारण आहे ते म्हणजे लोहाची कमतरता. म्हणजे जर कोवळी पानं फक्त पिवळी पडलेली असतील आणि ह्या शिरांसह पिवळी पडलेली असतील तर समजायचं की हे विषाणूजन्य रोग आहे आणि पांढरी माशीमुळे हा पसरतो. जर आपल्या शेतामध्ये पांढरी माशी असेल तर या अशा पिवळसर पिंगट पडलेले रोप काही प्रमाणात जर आढळले व्हायरसग्रस्त तर त्या रोपांना त्वरित उपटून आपण त्यांचं शेताबाहेर त्यांना केलं पाहिजे, जेणेकरून बाकीच्या ठिकाणी त्याचा प्रचार प्रसार होणार नाही. परंतु ज्या ठिकाणी आपल्याला लोहाची कमतरतेमुळे इथं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ज्या पानाच्या शिरा आहेत त्या हिरव्या दिसतात आणि बाकीचं पान पिवळसर दिसतं. म्हणजे याच्यावरून आपण दोघांमध्ये फरक समजू शकतो की हा विषाणूमुळे झालेला आहे किंवा हा लोहाच्या कमतरतेमुळे आपल्याला झालेला आहे. तर ज्या ठिकाणी लोहाच्या कमतरतेमुळे झालेला असेल त्या ठिकाणी आपल्याला फेरस सल्फेट याची 2% द्रावणाची आपल्याला फवारणी करून घ्यावी लागेल, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता पिकास लाभणार नाही आणि त्याच्या उत्पन्नावरती त्याचा नुकसान होणार नाही. सर्वसाधारणपणे सोयाबीन पिकामध्ये महत्वाची कीड म्हणजे पाने खाणारी अळी. ज्यावेळेस त्याला स्पोडोप्टेरा असं देखील आम्ही शास्त्रीय नावाने म्हणत असतो. राखाडी रंगाची ही अळी असते. ही अळी काही वेळेस आपल्याला सेमिलुपर ह्या देखील अळ्या याच्यावरती येतात. पाने खाणाऱ्या 3-4 प्रकारच्या अळ्या या पिकामध्ये येतात. पिकाची पाने ही लुसलुशीत असल्यामुळे त्याच्यावरती ह्या अळ्या मोठ्या प्रमाणात आकृष्ट होतात आणि पाने खाऊन पाने एकदम जाळीदार तयार करतात किंवा त्याच्यामध्ये फक्त आपल्याला शिरा शिल्लक राहिलेल्या दिसतात आणि त्यामुळे आपले प्रकाश संश्लेषण कमी झाल्यामुळे त्याच्या उत्पन्नावरती त्याचा विपरीत परिणाम होतो. या अळीच्या नियंत्रणासाठी आपण क्लोरोपायरीफॉस किंवा क्विनॉलफॉस 30 मिली प्रतिपंप असं जर फवारणी करून घेतली तरी आपल्याला याच्यामधून या अळ्यांपासून संरक्षण करता येतं. आणि याच्या संरक्षणासाठी आपण जैविक मित्र बुरशी जी आहे मेटॅरिझम ॲनिसोफिली याचा देखील वापर आपण यासाठी करू शकतो. त्याचे देखील रिझल्ट आपल्याला चांगले मिळतात आणि जैविक प्रकारे आपण या अळींचं व्यवस्थापन किंवा या अळींना आपण नियंत्रणात ठेवण्यास मदत होत असते.